नमस्कार मंडळी, माजलगाव धरणाविषयीची सकाळची मोठी बातमी समोर येत आहे। या सकाळच्या मोठ्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये इतर ठिकाणच्या धरणातून येणारी पाण्याची जी आवक आहे ती लाखोच्या घरामध्ये पोहोचली असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। माजलगाव धरण क्षेत्रामध्ये कालपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही 1 लाखापेक्षा अधिक असल्याचं आलेल्या आकडेवारीमधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे माजलगाव धरणातून शिंदपणा नदी पात्रामध्ये 11 दरवाजामार्फत 1 लाख क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिंदपणा नदी पात्र असेल, गोदावरी नदी पात्र असेल, या काठावरील पूरग्रस्त गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान देखील प्रशासनाकडून वेळोवेळी केलं जात असल्याचं पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये धोधोधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण म्हणून माजलगाव धरणाकडे पाहिलं जात आहे। या धरणामध्ये आता बिंदुसरा नदी पात्र असेल, शिंदपणा नदी पात्र असेल व उपळी नदी पात्र असेल, या तिन्ही पात्रातून खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येत असल्यामुळेच आणि माजलगावचं जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता माजलगाव धरणामध्ये 1 लाख क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक येत आहे। त्यामुळेच आता माजलगाव धरणातून देखील 1 लाख क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।